strive just to say I'm alright. And for the first time in a long time I'm alright. hello. सो नमस्कार मंडळी, मी किरण वारणकर आणि वारणकर व्लॉग्समध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज वार आहे शनिवार आणि शनिवार म्हटलं की आपल्या व्हिडिओचा वार. सो मित्रांनो, आज मी पुन्हा आलेलो आहे वांगणीमध्ये. पुन्हा यासाठी म्हटलं कारण गेल्या आठवड्यात ऑलरेडी आपण एक वांगणीमधल्या एका प्रोजेक्टचा व्हिडिओ बनवलेला होता. यावेळेला काही मी प्रोजेक्ट वगैरे दाखवणार नाही. आज मी आलेलो आहे वांगणीमधल्या माझ्या एका मित्राकडे, ज्याचं नाव आहे आशिष, ज्यालासुद्धा आपण आधीच्या काही व्लॉग्समध्ये, खूप आधीच्या व्लॉग्समध्ये पाहिलेलं नाही. सध्या आशिष महाशय जे आहेत ते वांगणीवरून अपडाऊन करतात, त्यामुळे फार आता हल्ली फार भेटणं होत नाही. बऱ्याच दिवसानंतर आज मी त्याची भेट घ्यायला आलो, तर बघतोय तर काय त्यांनी त्यांचा हा जो एक छोटासा जो अपार्टमेंट आहे ते इतकं छान सजवलं आहे की असं वाटलं की बस यार, याचा पण एक व्हिडिओ झालाच पाहिजे. कारण की इतकं सुंदर वेगवेगळ्या गोष्टी त्याने इथे आणून रचल्या आहेत, इतक्या सुंदरपणे सजवल्यात ना की खरंच मला राहवलं नाही आणि मला व्हिडिओ बनवायची खूप इच्छा झाली. तर आता मी तुम्हालासुद्धा दाखवतो नेमका याचा छंद काय आणि ह्या कोणकोणत्या गोष्टी त्याने इथे रचल्यात, कुठून आणल्यात आणि याच्यामागे त्याचा काही थॉट होता. तसं बघायला गेलं तर हा एक फक्त छोटासा 1 रूम किचन आहे. पण बऱ्याचदा आपण नाही का अशी एक काय म्हणू आपण त्याला, सतत तक्रार करत होतो, अरे यार माझा फ्लॅट तर काय 1 RK आहे, अरे यार माझा फ्लॅट तर काय फक्त 1 BHK आहे, याच्यामध्ये मी काय करणार. पण असं नाही आहे. हा एक छोटासा साधा सिम्पल 1 RK फ्लॅट आहे, पण त्यालासुद्धा त्याने कसला प्रीमियम लुक दिला आहे ते तुम्ही आता येणाऱ्या बी रोल्समध्ये बघू शकता. तर आता जास्त वेळ न घालवता मी तुम्हाला दाखवतो आशिषच्या या घराची एक छोटीशी रूम टूर. हिअर वी गो. I've seen a lot of change, been through a lot of pain. Some things are not the same as they were a year ago, but all will be okay. I move on each and every day. The past is where it stays, way back a year ago. I've changed for the better this time. I thought I would never be fine. I strive just to say I'm alright. And for the first time in a long time I'm alright. I've seen a lot of change, been through a lot of pain. Some things are not the same as they were a year ago, but all will be okay. I move on each and every day. The past is where it stays, way back a year ago. I'm not falling. I'll push all my chips and call all in. I'll bet on myself, you keep stalling. I hear destiny and it's calling. I'll keep my head up high through the downs and lows. And where I'll go in life, still nobody knows. But I'ma choose what's right and take what comes and goes. And ain't no one in life holding me back no more. I've seen a lot of change, been through a lot of pain. Some things are not the same as they were a year ago, but all will be okay. I move on each and every day. तो आता आम्ही इथे जेवायला बसतोय. हा जो डायनिंग टेबल तुम्ही जो बघताय मगाशी मी तुम्हाला बी रोलमध्ये दाखवला होता, तर त्या डायनिंग टेबलवरती या सगळ्या गोष्टी किती छान दिसतात बघा ना. तर त्या जेवणामध्ये आज आहे भाकऱ्या, फ्लॉवरची भाजी आणि ही फरसबीची भाजी आणि भात. सो सध्या आणि हे मस्तपैकी असे वाईनचे 2 ग्लास, पण त्यामध्ये आहे पाणी. सो या जेवायला. आणि हे आशिष साहेब तिकडे वाढतायत. आहा, क्या परोस रहे हैं? पीक. वाव, आय वॉज आस्किंग ओनली, आय वॉज अबाउट टू आस्क ओनली. काय काय है ये? ओ वाव, अच्छा अपना ये सगुना बाग का है? नहीं तो वो खत्म हो गया होगा ना. वही बोला कब के गए हम लोग. मेरे को दो. हाँ बराबर, हाँ बस चलो.
सो मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इथेच घेतो मी तुमची रजा. पण या व्हिडिओचा आणखी एक भाग मी लवकरच चॅनलवरती अपलोड करतोय, ज्यामध्ये मी वांगणीमधील पाषाणे नावाच्या एका गावामध्ये फेरफटका मारणार आहे. माझ्यासोबत असणार आहे आशिष आणि आशिषचा तिकडचा एक मित्र विकास. ओके, सो तो फेरफटका मारताना आम्हाला तिथे आणखी एक प्रोजेक्ट दिसला. एक रेसिडेन्शियल बिल्डिंगचा तो प्रोजेक्ट आहे आणि त्या प्रोजेक्टचं नाव आहे गोल्डन वन. तर पुढे जाता जाता सहज चौकशी केली तर म्हटलं व्हिडिओ काढायला परमिशन मिळते का बघूयात. तर मी गेलो आणि त्यांनी खूप छान असं वॉर्म स्वागत केलं. त्यांचं सगळं सॅम्पल फ्लॅट वगैरे रेडी होता, तो त्यांनी आम्हाला दाखवला आणि सगळी माहिती दिली. बरेचसे लोक असे असतात ना की त्यांना थोडंसं ऑबिट वेगळं, थोडंसं शहरापासून दूर इन्व्हेस्ट करायचं असतं. तर त्यामुळे वागणीसारखी ज्या जागा असतात त्या थोड्याशा निसर्गाच्या सानिध्यात मस्त अशा असतात, त्यामुळे लोक करतात इन्व्हेस्ट तिकडे, नो डाऊट. सो तो व्हिडिओ जो आहे तो मी लवकरात लवकर आता पहिल्यांदा तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्यानंतर आपण जाणार आहोत वांगणीतल्या पाषाणे नावाच्या या गावाला. तुर्तास या व्हिडिओमध्ये घेतो इथे रजा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. त्यामुळे मी पुन्हा एकदा तुम्हाला रिक्वेस्ट करतो मित्रांनो, जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल, तुम्हाला ते आवडत असतील, इन्फॉर्मेटिव्ह वाटत असतील, मनोरंजक वाटत असतील, तर प्लीज सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्रिप्शन, तुमचं एक लाईक हे आमच्यासाठी फार 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 मॅटर करतं, जेणेकरून ते आम्हाला असंच नवनवीन कॉन्टेंट तुमच्या भेटीला आणण्यासाठी प्रेरित करत असतं. दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. मोठा वीकेंड आहे, त्यामुळे भेटूयात उद्याच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय फॉर नाव.